हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आहे ना, मी आज मावा केक बनवणार आहे. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. हे आहे ना व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे. इथे मी मावा घेतला आहे, इथं तेल घेतलं आहे, थोडीशी साखर घेतली आहे आणि हे दूध घेतलं आहे. तर आता आपण आहे ना रेसिपी बघूया. आता आहे ना आपण बाउलमध्ये थोडासा मावा घेऊया. आता ह्यामध्ये आहे ना आपण साखर टाकूया आणि आता आहे ना यामध्ये आपण तेल टाकूया आणि आहे ना आता आपण ह्यामध्ये दूध टाकणार आहोत थोडं. आणि आहे ना आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया, म्हणजे यातल्या गुठल्या निघल्या पाहिजेत. आणि हे आपण मिक्स करून घेऊया. आता हे बघा, असं आहे ना पातळ झालं पाहिजे. त्याच्यातल्या ना गुठळ्या पूर्ण फोडून घ्या. आता आपण आहे ना यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकूया आणि आता आपण ह्यामध्ये व्हॅनिलाचं थोडं थोडं प्रीमिक्स टाकून मिक्स करून घेऊया. कट आणि फोल्ड मेथडचा यूज करा आणि आहे ना असं सर्व मिक्स करून घ्या. आता राहिलेलं पीठ पण आपण ह्यामध्ये टाकून देऊया. आता आहे ना बॅटर मला थोडंसं आहे ना थिक वाटतंय, तर आहे ना आपण त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करूया. आता आहे ना आपलं सर्व बॅटर मिक्स करून झालेलं आहे. तर आहे ना आता इथे मी टीनला बटर पेपर लावला आहे आणि आता सर्व बॅटर आहे ना आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. आता आहे ना हे बॅटर थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजे ह्याच्यामधलं एअर आहेत ना ते निघून जाईल. आता आहे ना आपण यामध्ये वरतून थोडं थोडं मावा टाकूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण केकमध्ये मावा टाकलेला आहे. आणि ना आता तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाहीतर असा साधा बनवला तरी चालेल. तर आहे ना आता आपण केक एअर फ्रायरमध्ये बेक करायला ठेवूया. तर आहे ना आपण 160 डिग्री सेल्सिअसला ना आपण पहिला 15 मिनटं करून बघूया. नंतर मग जर नाही झाला तर परत अजून 10-15 मिनटं आपण वाढवूया.
तर आहे ना आता आपला केक झालेला आहे, तर आपण आहे ना खोलून बघूया. हे बघा, मस्त एकदम केक झालेला आहे आपला. तर आहे ना आता आपला केक रेडी झाला आहे. जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे ते. चला आता बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.